नमस्कार, मी सतीश देशमुख। आज आपण आलेलो आहोत तहसीलवर अकोला महानगरपालिका 2026 याकरिता उमेदवारी अर्ज सादर करणारे बरेच उमेदवार आलेले आहेत। तर यासोबत काही सामान्य कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत। आपण जाणून घेऊया पेरे तुमचं काय म्हणणं आहे की बा परिवर्तन पाहिजे की काय पाहिजे? मला असं वाटते की आता ही जी वेळ आहे लोकशाहीच्या महापर्व म्हणजे अकोला महानगरपालिकेचा निवडणूक हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। आज सोमवारचा आणि मंगळवारचा शेवटचा दिवस आहे आणि आपण बघू शकता की तहसीलवर उमेदवारांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। तरी महानगरपालिकांनी या ठिकाणी सुनियोजित आपली व्यवस्था ठेवलेली आहे। 6 ठिकाणी अर्ज भरणार अशी व्यवस्था केली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते। मला असं वाटतं की आपल्याला एक नवीन तरुण तलबदार असे कार्यकर्ता अर्ज भरून या निवडणुकीच्या रिंगणात आहे। मागील सर्व नगरसेवक हा मला वाटते की भ्रष्ट होते, म्हणून सर्व नवीन 80 उमेदवार महानगरपालिकेत निवडून आले तर अकोला सुधारित होईल, अकोल्यामध्ये विकास होईल, अकोल्याचा टॅक्सही कमी होईल आणि अकोल्याच्या जनतेला या त्रासपासून सुटका होईल असा माझी प्रतिक्रिया आहे। जनतेचं असं म्हणणं आहे की बा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नवीन परिवर्तन असायला हवं। तर आता पुन्हा आपण जाणून घेऊया सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया। या पहले भैया आप ये महानगरपालिका की निवडणूक विषय में क्या कहना चाहते हैं? ये कहना चाहते हैं कि अकोला महानगर जो है वो डी क्लास की है। अकोला महानगर पालिका में अमरावती ज्यादा टैक्स वसूल रहे। उसके बाद अकोला महानगर पालिका में 8 दिन के बाद पानी मिलता है पीने को। बाल मत्ता धारकों को तकलीफ, कोई साफ सफाई का इंतजाम नहीं, कोई रोड साफ नहीं, कोई रोड बने हुए नहीं। जहाँ वहाँ भ्रष्टाचार होगा, मटर योजना के नाम पे पूरा शहर खोद के डाल दे रहे। कोई इनकी तैयारी नहीं, इनको कुछ मालूम नहीं इनके अधिकारी को, तो कहना चलेगा। अब जो सत्ताधारी पार्टी है उन्होंने यहाँ पे 25 साल से राज करे, अकोले की हालत ये कर दिया। आज जल्दी से दिल्ली उनकी सत्ता है, तो इस पर क्या बोलेगी जनता का कहना यह है कि सत्ता बदलना चाहिए, अकोला में परिवर्तन होना चाहिए। अकोले के लोगों को अच्छी सड़कें, अच्छी साफ सफाई, अच्छे स्कूल, अच्छे कॉलेज, अच्छे हॉस्पिटल मिलना चाहिए। ये अकोले की मांग है, ये अकोले की जनता की पुकार है। टैक्स कम होना चाहिए, नल का पानी रोज 1 घंटा पीने को मिलना चाहिए। और माल मत्ता धारा जो अमरावती से भी ज्यादा यहाँ पे बढ़ा हुआ है उसकी कोई सहूलत नहीं है, तो जो पुराना टैक्स है उसको यहाँ पर लागू करना चाहिए वापस। यही हमारी अकोला महानगर पालिका की तमाम जनता से मांग है। जनतेचं म्हणणं असं आलेलं आहे की बा इथे जे आहे टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झाला नाही। तर आणखी पुन्हा बाबा आपल्यासोबत आणखी उमेदवार आलेले आहेत। आपलं नाव काय बाबा? सतीश सदाशिव वाणारे। आपण कुठल्या पक्षातून आलेले आहे? आम्ही आले शिवसेना उभाटामध्ये। दादा आपण आता फॉर्म टाकलेला आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आपलं म्हणणं काय आता कसं शहराचा विकासाचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हे आहे की निवडणूक आधार जो टाईम दिला तो खूपच कमी दिलेला आहे। 23 तारीख आणि 29 तारीख याच्यामध्ये त्यांनी काय सूचना दिल्या होत्या हे त्यांना सुद्धा माहिती नाही आहे। कोणते कागद लागतात, काय लागतं हे कुठल्याच उमेदवाराला त्यांना सांगितलं नाही आणि यादी प्रसिद्ध केली नव्हती। उमेदवाराला जे कागदपत्र लागणार त्यांना तो टाइम निघून गेलेला आहे। म्हणून गेल्या 23 तारीख ते 28 तारीख ही पर्यंत उमेदवारांचे अर्ज भरले होते नाही। या दृष्टीने पुढच्या विकासासाठी मला असं वाटतं की अकोल्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून भाजपचे सत्ता करत आहे आणि सत्ता करून विकासाचे कुठलंही काम अकोल्यामध्ये शहरामध्ये झालेलं नाही आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे। आणि तुम्ही कुठे पहा, गाडीचं साम्राज्य पहा, स्वच्छता बघू शकता, रोड नाल्या काहीच नाही आहे। कुठला इंजिनियर प्रमाणे इंजिनियरचा दिमाग लावून इंजिनियरची टेक्नॉलॉजी घेऊन कुठलाच रस्ता बांधण्यात आलेला नाही आहे। याच्यामध्ये कुठे रस्ता रोड कुठे चालले, लोकांची दुकानं खाली चालले, रोड वरती चाललेली आहे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी चाललेलं, हा कुठला विकास आहे? हे कोणतं युग पुरुष भाजप बोलतोय की हा आमचा विकास आहे। असा विकास कुठलाच अकोला महानगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे। हे लोकांना फक्त ड्रामा ठेवून लोक जाहिराती पब्लिसिटी करून लोकांच्या इंटरनेटवर हे सोडून आम्ही विकास केला म्हणून फक्त आपला बँड बाजा वाजत आहे भाजप। हे काहीच अकोल्यामध्ये कुठला 0% विकास झालेला आहे।
यांचं म्हणणं आहे की अकोल्यात 0% विकास झालेला आहे, पण काही ठिकाणी दादा कुठे कुठे उड्डाणपूल झालेला आहे, अंडरपास झालेला आहे. या बाबतीत काय म्हणणं आहे आपलं? दादा, जे तुम्ही सांगता उलानपूल झाले, उलानपूल बांधून महिनाभर नाही झाला तर महिनाभर यात खचते. हा कुठला विकास आहे? कोणता उलानपूल किती चांगला आहे मला दाखवा तसं. शिवसेना आंदोलन किती केलेले आहे तुम्ही बघू शकता. नेहरूबाग चौकात जो चाललेला उलानपूल आहे ते महिनाभरात ट्रॅक पडलेला आहे. आणि ते जाऊ द्या, आणखीन ते मला दुरंदे प्लॅट उमरे ते भूत आपल्या नगर उलानपूल चालला गेल्या 15 वर्षापासून आपण बघतो अजून कुठे बनला. त्याच्यासाठी उघडा शिवसेनेने किती आंदोलन केले, या ठेकेदाराने केली. आज तो पूल 10 फूट अंदर घसलेला आहे. भविष्यात ते काय होणार आहे हे कोण सांगणार आहे? असा कुठलाच विकास झालेला नाही आहे. जे सांगताय सगळं चुकीचं काम सांगताय. आणि मी तुम्हाला सांगतोय, गेल्या 20 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असून त्या वार्डातील ओपन पेस कुठे गेलेले हे पहिले नागरिकाला त्यांनी सांगावे. की खेळाले पार्क सुद्धा तरी आहे का, बसायला जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसायला उठायला जागा तरी आहे का? पहिले त्या वार्डातील रचना जे होते, रचनामध्ये एकूण प्रभागामध्ये ओपन पेस किती सुटतात, किती आहे हे तरी नागरिकाला त्यांनी सांगावे. हे माझी कळकळीत विनंती भाजपच्या नगरसेवकाला, महापौराला, आमदाराला आहे की इथले ओपन पेस कुठे गेले हे त्यांनी सांगावे आम्हाला. दादा, आता तुम्ही निवडून आला तर आपल्या डोक्यात काय प्लॅन आहे? मी निवडून जेव्हा येणार आहे समजा, तर मला भविष्यात हेच आहे की नागरिकाचं आरोग्य, पाणी, स्वच्छता, त्यांना वीज पुरवठा, त्यांना कुठल्या प्रकारचा नागरिकाला त्रास होऊ नये या गोष्टीची मला काळजी घेणे आहे. की जेणेकरून माझ्या माझं वार्ड एकदम सुंदर, स्वच्छ आणि साफ झालं पाहिजे. तिथे नागरिकाला बसायला उठायला, मुलांना खेळायला पार्क झाले पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकाला बसायला उठायला जागा झाली पाहिजे, आणि विद्यार्थ्यांना अभ्यासिकाचं बसायचं ठिकाण झालं पाहिजे. त्या दृष्टीने जे आपली यंग पिढी आहे, विद्यार्थी आहे, त्यांना शिक्षण कसं शिकावं, अभ्यासिका मार्फत त्यांची एक व्यवस्था करून द्यायची माझी खूप इच्छा आहे. आणि काय प्रभागामध्ये नागरिक काहीच नाही मागत. नागरिक फक्त स्वच्छ नाली, रस्ते, साफसफाई, लाईट एवढ्याच गोष्टी मागतो तुमच्याकडनं. आणि होणाऱ्या त्रासाबद्दल हे तुमच्याकडे येणार आहे. त्यांच्या घरातला कुठलाही त्रास हा माझा त्रास आहे, हे म्हणूनच मी महानगरपालिकेमध्ये उतरणार आहे. तर आपण पाहिलं, शिवसेना बडा गटाचे उमेदवार होते, त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत की उड्डाणपूल हा गेल्या 6 महिन्यातच कोसळला, कुठला विकास. हेच तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पार्टीचे मकरंद पटोळे यांनी सुद्धा उमेदवारी टाकलेली आहे. तर या उमेदवारीबाबत आपण त्यांच्याशी बोलूया. तर आज आपण उमेदवारी टाकलेली आहे, त्या उमेदवारी आपण अकोल्याच्या विकासाबाबत काय म्हणणार आहात आणि निवडून आल्यानंतर आपण काय करणार? मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मी प्रभाग क्रमांक 6 मधून माझं सर्वसाधारण मधून उमेदवारी दाखल केलेली आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना, आमदार खासदार असताना अकोल्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि हीच या अकोल्याची शोकांतिका आहे. रोड नाही, अंडरग्राउंड ड्रेनेज नाही. उड्डाणपूल केला तेही आदरणीय गडकरी साहेबांनी केला, परंतु विकास करण्यास भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे सपशेल ठरलेले आहेत. म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निश्चित अकोला महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता हटवून महाविकास आघाडीची सत्ता आणणार आणि अकोल्याची जनता सर्व परिवर्तनाच्या तयारीत आहे असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि निश्चित महाविकास आघाडीची आणि मित्र पक्षाची सत्ता या अकोला महानगरपालिकेमध्ये येईल असा मला विश्वास आहे. पटेल बॉम्बचं असं म्हणणं आहे की येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच सत्ता याचे येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, मित्र पक्षाची. तर आता पुढे आणखी पाहूया. छोटे चौधरी नायक वार्ड क्रमांक 1, मोहम्मद छोटी चौधरी वार्ड क्रमांक 1. हमारे न्यायों में अधिक तथ्य हमारे फरीद नगर, महबूब नगर में हमारे कोई विकास का कोई काम नहीं हो रहा है. और हम ये जनता से प्रयत्न करते हैं कि हमारे कोई भी इलेक्शन होते हैं तो हमारा कोई योजना में हमारा कोई काम नहीं होता है. हम इतने रोड से परेशान है कि कोई गली में रोड नहीं है, नाला नहीं है. और महानगरपालिका वार्ड नंबर 1 आता है, महानगरपालिका में हमारा कोई विकास नहीं होता.
जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांचं म्हणणं असं आहे की या शहराचा विकास नायगाव परिसरात अजूनही विकास झाला नाही. अजूनही त्या विकासापासून आम्ही वंचित आहोत. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.